7 वर्षाच्या चिमुकलीला जन्मापासून श्रवणदोष होता. आपल्या लेकीला ऐकायला येत नसल्याचे कळल्यापासून कुटुंबीय हताश होते. एक शस्त्रक्रिया तर आटोपली, पण 100% श्रवणदोष दूर होण्यासाठी कॉकलर न्यूक्लियस आईट साऊंड प्रोसेसर घेण्यासाठी आर्थिक अडथळा निर्माण झाला. अशातच वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले आणि तात्काळ मदतीचे आदेश दिले. आईवडिलांनी आवाज दिल्यानंतर चिमुकलीने प्रतिसाद दिला आणि कुटुंबियाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. राज्याचे वन सांस्कृतिक मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका कोरपणे येथील एका 7 वर्षीय चिमुकली युवानी तिकडीला पुन्हा ऐकण्याचे वरदान प्राप्त झाले. ती जन्मापासून दोन्ही कानांनी ऐकण्यास असमर्थ होती. युवानीवर कॉन्क्लेट इम्प्लांट सर्जरी करण्यात आली होती, परंतु ऐकू येण्यासाठी न्यूक्लियस साऊंड प्रोसेसर इम्प्लांटवर राहणे नितांत गरजेचे होते. शस्त्रक्रियेनंतर मिळालेले साऊंड प्रोसेसर खराब झाल्याने तिला पुन्हा ऐकण्यास अडथळा निर्माण लागला. कॉकलर न्यूक्लियस साऊंड प्रोसेसर घ्यायला जवळपास 7,50,000 रुपयांचा खर्च होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबियांसाठी एवढा पैसा जमवणे केवळ अशक्य होते. त्यामुळे तिखट कुटुंबाने राजुरा येथील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे यांची भेट घेतली. देवराव भोंगडे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना यासंदर्भात सहकार्य करण्याची विनंती केली. मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता युवानीला आर्थिक मदत करण्याची सूचना प्रशासनाला दिल्या. विशेष बाब म्हणून जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 या निधीतून 7,50,000 रुपये मंजूर करण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी दिले. निधी प्राप्त होताच कॉकलर न्यूक्लियस साऊंड प्रोसेसर घेऊन देण्यात आल्याने तिला आता पुन्हा ऐकायला येऊ लागले आहे.